नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो म्हणजे आपला TRTIच्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट. तर तो आता फायनली डिक्लेअर झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याची लिंक म्हणजे रिझल्ट पाहायची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून देऊन देईन. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट संकेतस्थळावर जासाल आणि तिथून तुमची PDF डाउनलोड करू शकता, किंवा सिम्पली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून ठेवून द्या. तिथे सुद्धा मी PDF टाकून देईन आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्च आयकॉनमध्ये तुमचं नाव सर्च करा. तुमच्या जिल्ह्यानुसार जे आहे ती मेरिट यादी प्रसिद्ध झालेली आहे. जर तुम्ही सर्च केल्यावर तुमचं नाव आलेलं असेल सिलेक्शन मेरिट लिस्टमध्ये किंवा वेटिंग लिस्टमध्ये, तर तुमचे आता सिलेक्शन होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर काय प्रोसेस राहणार आहे त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जे TRTIनं जाहीर केलेलं प्रसिद्ध पत्रक आहे ते आपण वाचून घेऊया. त्यानंतर तुम्हाला माहिती देऊन देतो की इथून पुढे प्रोसेस कशी राहील आणि किती डिले होणार आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहून घ्या नोटीस. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत सन 2025 ते 26 करता राबवण्यात येणाऱ्या पोलीस भरती व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण योजनेची गुणवत्ता व निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबतचं जे प्रसिद्ध पत्रक आहे, त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो या योजनेकरता 18,000 निर्धारित लक्षांकरिता लाभार्थ्याची निवड करण्यासाठी 21/11/2025 ते 24/11/2025 या कालावधीत उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा म्हणजे आपली CET जी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची CET आहे ती झालेली होती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चाळणी प्रवेश परीक्षेचा म्हणजे CET आरक्षण धोरणास अनुसरून जिल्ह्यानिहाय म्हणजे सिटी वाईज तुमची सामान्य प्रवर्गासाठी 69% आणि महिला प्रवर्गासाठी 30% आणि अनाथांसाठी 1% आरक्षण सामायिक चाळणी परीक्षेमध्ये CET उमेदवारास किमान 45% स्कोर या निकषांच्या आधारे 17,118 उमेदवारांची गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर ही तुम्ही मेरिट लिस्ट आपल्या टेलिग्राम ग्रुपवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा संकेतस्थळावर तुम्ही चेकआउट करू शकता. त्याच्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा रिझल्ट लागलेला आहे. आता नेक्स्ट प्रोसेस काय राहील, तर आता तुम्हाला अकॅडमी प्रेफरन्स द्यावा लागणार. आता हे जे प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो, ही लवकरात लवकर आता चालू होणार आहे, कारण नेक्स्ट पूर्व प्रशिक्षणची योजना जी आहे त्याची सुद्धा फॉलो TRTI या संस्थेला घ्यावा लागतो. त्यामुळे आता जे तुमची DVची प्रोसेस आहे म्हणजे अकॅडमी प्रेफरन्सपासून अकॅडमी सिलेक्ट पर्यंत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंत नंतर तुमचे क्लास चालू होणार. तर ही आता याच महिन्यात किंवा नेक्स्ट महिन्यापर्यंत पूर्ण व्हायची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण त्यांना प्रशिक्षण सुद्धा द्यायचं आहे 6 महिन्यापर्यंत आणि नेक्स्ट TRTI पोलीस भरतीची योजना सुद्धा आणायची आहे. तर ही प्रोसेस आपल्याला फास्ट पाहायला मिळून देईल. रिझल्टच खूप डिले झालेला होता विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थ्यांचे मला हजारो विद्यार्थ्यांचे मेसेज येत होते व्हॉट्सअप ग्रुपवर, कधी लागेल. फायनली रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे, जेणेकरून जे विद्यार्थी सिटीत प्रशिक्षण घेत आहे, आता नॉर्मल आपली पोलीस भरती झालेली होती, तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी थांबलेले होते की सर आम्ही गावाकडे जाऊ की शहरातच थांबू. तर आता जर तुमचं PDF मध्ये नाव आलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आता तुमचा निर्णय आहे, कारण जे तुमचं फर्स्ट टाइप आहे त्याला तर डिले होणारच आहे, परंतु तुम्हाला एवढी तरी दिलासा भेटून गेला की आपलं सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाही. ओके. आता अकॅडमी प्रेफरन्स किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे नंतर झालं तरी चालते, परंतु ॲटलिस्ट तुमचं PDF मध्ये नाव आलं असेल तर तुम्ही आता सर्वप्रथम डॉक्युमेंट रेडी करण्यासाठी तयारी करून घ्या, कारण कास्ट व्हॅलिडिटी ही कंपल्सरी आहे TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी. तर कास्ट व्हॅलिडिटी शिवाय तुमचं सिलेक्शन होणार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आणि त्यानंतर जर का तुमचं सिलेक्शन झालं नाही तर वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांना आपोआप प्राधान्य देण्यात येते. तर त्यासाठी तुम्ही सर्वात अगोदर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट रेडी करून ठेवून द्या. ओके. कोणतीही अडचण आल्यास तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.